आता बघा टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा पंचतारांकित शेती करायला, तिसरा नागपुरात जाईल। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। सरकार आल्यावर अदानींना दिलेलं धारावी पुनर्विकासाचं टेंडर रद्द करणार। कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू, सगळीकडे पाणी तुंबतंय, हे विकास पुरुष उद्धव ठाकरेंची टीका। केरळ तेलंगणामध्ये भाजप सरकार नसूनही अदानींना कामं मिळतात। बारामतीत पवारांनी अदानींकडून काय काम करून घेतलं तेही बघा। खोटं बोलून लोकांची फसवणूक करू नका, सुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई तोडण्याचा ठाकरेंचा फेक नॅरेटिव्ह, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, उदय सामंतांचं वक्तव्य। फडणवीसांनी ठोकून काढण्याची भाषा केली होती, आता उद्धव ठाकरे आक्रमक झाल्यात। उद्धव ठाकरेंचा इशारा, हे त्यालाच प्रत्युत्तर। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना अशी भाषा शोभत नाही, आम्ही ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारलं। 1 ऑक्टोबर नंतर एकतर तुम्ही राहणार नाही तर आम्ही राहू। वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींचं वक्तव्य। भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतले। ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप, भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती। शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरणार, शरद पवारांकडून चाचपणी सुरू।